भारतीयांच्या नेतृत्वाखालीच मनुष्याच्या जीवनाचं उन्नत स्वरूप उभं राहू शकतं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं वक्तव्य. सरसंघचालकांनी नागपुरातील पांडुरंगेश्वर शिवमंदिरात केली पूजा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चाकण चौकात केली पाहणी. वाहतूक कोंडीवरून अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना खडसावलं. सुप्रिया सुळेंकडून कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. ट्विट करत दिल्या शुभेच्छा. पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. भोसरीमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येची घेतली माहिती. लवकरच तोडगा काढण्याच्या सूचना. उदय सामंत आज पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेणार. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या स्वतंत्र बैठका घेणार. आगामी पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखणार. इलेक्शन कमिशनने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरली. स्क्रीनवर मतदार यादी दाखवत दावा. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे. कर्नाटकातही फसवणूक. राहुल गांधी यांचा आरोप. महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदारांची भर. एकच व्यक्ती महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेशचा मतदार. राहुल गांधींचा पुराव्यांसहित आरोप. मत नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील जीप चोरीला गेली आहे. देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. जे उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आहे ते उत्तर भाजप देत आहे. यशोमती ठाकूर यांचा सरकारवर हल्लाबोल. निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधींचा दावा. इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत. निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला भेटीसाठी वेळ. आज दुपारी 1 ते 3 दरम्यान भेटीसाठी वेळ. राहुल गांधींकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्तांची भेट. मुंब्र्यातील मस्जिद आणि भोंग्यांसंदर्भात भेट. नवनीत राणा यांना मारण्याची धमकी. जातीवाचक बोलू नका असा इशारा देत मारण्याची धमकी. युवकाच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवच्या तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदार मृणाल जाधवांवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. धाराशिव एसीबी कडून चौकशीची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांसाठी कोकण रेल्वेकडून खास रोरो सेवा. मात्र या सेवेबाबत नागरिक साशंक. गाडीला कोकणात केवळ एकच थांबा. दक्षिण रायगड आणि रत्नागिरीतील वासियांना सेवेचा लाभ नाही. पुण्यातील गणेशोत्सवात मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित. गर्दीसाठी मेट्रोकडून विशेष नियोजन सुरू. पुण्याच्या कोंढवा खुर्द परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई. सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये. महापालिकेकडून आवाहन. पुण्यात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई. 252 रिक्षा चालकांवर कारवाई तर 175 जणांना नोटीस. गँगस्टर अबू सालेमच्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा. पोर्तुगालच्या नियमानुसार 25 वर्षांनंतर शिक्षेतून मुक्त करण्याची मागणी. आपला कुठल्याही गैरव्यवहारात सहभाग नाही. आपल्या कार्यकाळापूर्वी अनियमितता झाली. माजी आयुक्त अनिल पवार यांचं ईडी समोर स्पष्टीकरण. सूत्रांची माहिती. कोल्हापुरी चप्पल अधिक दर्जाच्या बनवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरीसाठी 86 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या मंत्री अदिती तटकरेंच्या सूचना. हिंगोलीत बोगस नर्सिंग कॉलेजवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण. कागदपत्राची चौकशी करून मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी तरुणाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभागांचा प्रस्ताव तयार. आज महापालिका प्रशासक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार. कोल्हापूर जिल्ह्यात क्रशर उद्योजकांनी कृत्रिम वाळू धोरणाचा लाभ घेऊन प्रकल्प उभारावेत. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचं आवाहन.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्यावी, टास्क फोर्सच्या बैठकीत महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश. सरकारने अनंत चतुर्दशीची सुट्टी केली रद्द. अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्वीप्रमाणेच राहू द्या, गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. नागपूर महानगरपालिकेनं यंदा जुलै अखेर 20,289 होर्डिंग आणि बॅनर्स हटवले. 1,75,000 रुपयांचा दंड वसूल. होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात 265 तक्रारींची नोंद. मराठी शाळांची अवस्था वाईट होण्यासाठी पालिका जबाबदार. नागपूर खंडपीठाने शाळांवर ओढले ताशेरे. पालिकेकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शाळा आधुनिक होऊ शकल्या नाहीत, खंडपीठाचं निरीक्षण. म्हाडाकडून मुंबईतील 149 दुकानांचा ई लिलाव करण्यात येणार. गोरेगावातील बिंबिसार नगरमधील दुकानांचाही समावेश. महादेवी हत्तीणी संदर्भात आज बैठक. दुपारी नरिमन पॉइंट इथे बैठकीचं आयोजन. कबूतरखान्यांवरील बंदी कायम. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश. शेतकरी नेते राजू शेट्टी, बच्चू कडू, अजित नवले यांच्या उपस्थितीत आज शेतकरी परिषद. परिषदेत शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा. आज नारळी पौर्णिमा. मुंबईत ठिकठिकाणी नारळ लढवण्याच्या स्पर्धेचं आयोजन. आज शासकीय सुट्टी देखील जाहीर. नारळी पौर्णिमेनिमित्त आमदार आदित्य ठाकरे मतदारसंघात येणार, तर मनसेकडूनही नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन. मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित राहणार. लोकल ट्रेनमध्ये हिंदी मराठी वाद समोर. मैं मराठी नहीं बोलूंगी असं बोलणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ट्रम्प यांच्या टॅरिफची शेअर बाजाराला धास्ती. सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण. गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार. एससीओच्या बैठकीला उपस्थित राहणार. मोदींनी 11 वर्षात 5 वेळा चीनला भेट दिली आहे. जन्मदर वाढवण्यासाठी चीन देणार बोनस. नवजात बालकांसाठी दाम्पत्याला मिळणार रोख 10,800 युआन. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात लष्करी तळावर हल्ला. हल्लेखोराने 5 सैनिकांना गोळ्या घातल्या. हल्ल्याचं ठिकाण सील. पाकिस्तानच्या सिंधू नदीच्या डेल्टा प्रदेशातील पाणीसाठा 80% कमी झाला. समुद्राच्या पाण्यामुळे जमीन खारट झाली. 12 लाख लोक बेघर. अमेरिकेनं काढली रशियाची कुरापत. जप्त केलेल्या मालमत्तांसह अलिशान नौकेचा करणार लिलाव. अमेझॉननं सीईओ सह 110 कर्मचाऱ्यांना काढलं. वंडरी पॉडकास्ट विभागातून काढलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य विभागात काम दिलं जाणार. चिकनगुन्ह्याचे जगभरात थैमान. सुमारे 2.5 लाख लोकांना लागण. आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू. आपल्याला व्यक्तिशः खूप मोठी किंमत चुकवावी लागणार, मात्र आपण तयार. भारतावरील टॅरिफ 50% वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 9 सप्टेंबर रोजी मतदान. भामटेपणा न करता कायद्याच्या चौकटीत काम करावं. सुप्रीम कोर्टाचे ईडीला खडेबोल. ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणात दोष सिद्धीचे प्रमाण कमी. गोव्यात 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान रेन फॉरेस्ट चॅलेंज. देशभरातील 77 संघाचा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळणार. डिफेक्टसाठी सरकार कठोर कायदा करणार. फेक फोटो व्हिडिओ या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय. एकीकडे टीसीएस कर्मचाऱ्यांची कपात तर दुसरीकडे वेतन वाढ. टीसीएसच्या 80% कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर पासून पगार वाढ. खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला 1 महिन्यांसाठी स्थगिती. माहिती आणि प्रसारण खात्यानं दिली स्थगिती. कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर पुन्हा गोळीबार. महिनाभरात गोळीबाराची दुसरी घटना. लॉरेन्स बिश्नोई गँगमधील सदस्यानं घेतली हल्ल्याची जबाबदारी.
अंकिता लोखंडेच्या मोलकरणीची बेपत्ता मुलगी सापडली. अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली. लोकांचे आणि पोलिसांचे मानले आभार. शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय. सुपर डान्सर 5 मधील अप्सराच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार. आयसीसीच्या पुरस्कारासाठी शुभमन गिलचं नामांकन. दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या अष्टपैलू खेळाडूंची स्पर्धा. धराली गावासह भगीरथी नदीचं पात्रही ढगफुटीत उद्ध्वस्त. धरालीत नैसर्गिक संकट ओढवण्यापूर्वीचा आणि नंतरचा इस्रोचा सॅटेलाइटनं टिपलेला फोटो प्रसिद्ध. उत्तराखंडमध्ये महाप्रलय. उत्तर काशीच्या धारलीतून 100हून अधिक लोक बेपत्ता. पुरात अडकलेल्या 400हून अधिक लोकांना वाचवण्यात यश. उत्तराखंड जलप्रलयामध्ये विरारमधील 7 पर्यटक अडकले. पर्यटकांना संपर्क साधण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न, मात्र सर्वांचे फोन बंद असल्यानं कुटुंबीय चिंतेत. उत्तराखंडमधील जलप्रलयात महाराष्ट्राचे लोक अडकले. चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले. मुलुंडमधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला. गंगोत्रीतील आश्रमात सर्वजण असल्याचा शेवटचा फोन. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. शहरासह 5ही तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे पिकांना जीवनदान. यवतमाळमध्ये 20 दिवसानंतर पावसाची दमदार हजेरी. शेती पिकांना मिळालं जीवनदान. बळीराजा देखील सुखावला. शेतीतील AI तंत्रज्ञानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 13,000 कोटींची तरतूद. धाराशिवमधील विठ्ठल साई साखर कारखान्याकडून आयोजित मेळाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. जुलै महिन्यातच हापूस आंब्याच्या कलमांना मोहर. नोव्हेंबर महिन्यात आंबा तयार होणार असून आंबा पेटीला 10,000पर्यंत भाव मिळणार. राज्यात नाफेड अंतर्गत होणारी ज्वारीची खरेदी बंद. ज्वारी खरेदीची मुदत वाढवून द्या, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची ज्वारीची खरेदी बाकी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.